राजकीय डावपेचात अडकलेल्या गोकुळमध्ये निवडणुकीचा शड्डू. गुलाल कुणाचा? कोल्हापूर, कुस्ती, तांबडा पांढरा रस्सा आणि राजकारण. कोल्हापूरच्या राजकारणाची पॉवर हाऊस मानल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक अखेर जाहीर झालीच. ही निवडणूक साधी नाही बरं का. ही निवडणूक म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणाची मिनी विधानसभाच. कित्येक महिन्यांपासून कोर्ट कचेऱ्या, तारखांमध्ये आणि राजकीय डावपेचात अडकलेलं गोकुळ आता खरंच मैदानात उतरलंय बरं का. प्रश्न एकच होता की निवडणूक थांबली का होती, कोर्टात काय घडलं आणि यावेळी कोण कोण दिग्गज आमने सामने येणार, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ गोकुळच्या निवडणुकीची प्रक्रिया आता अधिकृतपणे सुरू झाली आहे. उद्या मंगळवारपासून ठराव मागवले जाणार आहेत. सभासद दूध संस्थांनी आपल्या प्रतिनिधींची नावं ठरवून 1 जुलैपर्यंत सहाय्यक निबंधक कार्यालयात ठराव सादर करायचे. आता गोकुळ म्हणजे फक्त दूध संघ नाही बरं का. रोज जवळपास 15 लाख लिटर दूध संकलन आणि 4000 कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेली आशियातली मोठी सहकारी ताकद. आणि हो, इथं जवळपास 4 लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांचं घर चालतंय. म्हणूनच म्हणतात गोकुळवर ज्याचं वर्चस्व त्याचं कोल्हापूरच्या राजकारणावर वर्चस्व. आणि याच सत्तेसाठी महाडिक, पाटील, मुश्रीफ हे सगळेच दिग्गज आपली पूर्ण ताकद लावतायत. मग प्रश्न पडतो की निवडणूक वेळेवर का नाही झाली. गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत 4 मे 2026 रोजी संपली, पण मधल्या काळात 2 मोठे पेच निर्माण झाले. पहिला, 800हून अधिक दूध संस्थांच्या प्रतिनिधींच्या पात्रतेवरून न्यायालयात याचिका दाखल झाल्या. संघानं सादर केलेल्या यादीतील 1320 दूध संस्थांना अवसायनाचे मध्यंतरी आदेश काढले होते. तर दुसरा, मुदत संपल्यानंतर प्रशासक नेमावा की जुन्याच कमिटीला मुदतवाढ द्यावी, यावरून सरकार आणि विरोधक कोर्टात भिडले. निवडणूक प्राधिकरणानं तांत्रिक कारणामुळे प्रक्रिया थांबवली होती, ज्यामुळे गोकुळमध्ये प्रशासक राज येण्याची शक्यता निर्माण झाली होती आणि गोकुळवर 5 सदस्यीय प्रशासकीय मंडळ आलंच. पण 6 मे 2026 ला सर्वोच्च न्यायालयानं मोठा निकाल दिला. कोर्टानं स्पष्ट सांगितलं, लोकशाहीत निवडणुका वेळेत होणं गरजेचं. न्यायालयानं 90 दिवसात निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यामुळे प्रशासक नियुक्तीचा धोका टळला आणि निवडणुकीचं बिगुल वाजलं. आता 2 जून ते 1 जुलै या काळात संस्थांना आपले ठराव द्यायचे, म्हणजे ऑगस्ट-सप्टेंबर पर्यंत कोल्हापूरच्या रणांगणात कुस्ती रंगणार हे नक्की. गेल्या निवडणुकीत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी महाडिक गटाची 30 वर्षांची सत्ता उलथवून लावली होती. आता ही सत्ता टिकवणं त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचं आहे. खासदार धनंजय महाडिक आणि शौमिका महाडिक यांनी सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आणि डिबेंचर कपातीचे गंभीर आरोप करून रान पेटवलंय. त्यांना पुन्हा गोकुळ काबीज करायचंय. राज्यात महायुती एकत्र आहे, पण कोल्हापुरात मुश्रीफ आणि महाडिक एकत्र येणार का, की मैत्रीपूर्ण लढत होणार, हे पाहणं मात्र रंजक ठरणार आहे. गोकुळचा जन्म 16 मार्च 1963 रोजी झाला. त्या काळी मुंबईला दुधाचा तुटवडा असायचा आणि गुजरातच्या अमूलची मोठी हवा होती. महाराष्ट्रातलं दूध मुंबईला जावं असं यशवंतराव चव्हाण यांना वाटायचं. तेव्हा NT सरनाईक यांनी पुढाकार घेऊन करवीर तालुका दूध संघ स्थापन केला, ज्याचं पुढे जिल्हा संघात रूपांतर झालं. पण खरं सांगायचं तर गोकुळला शून्यातून विश्व निर्माण करून दिलं ते स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांनी. त्यांनी सायकलवरून फिरून घागरीत दूध जमा करून गोकुळचं रान उभं केलं. गोकुळवर सुरुवातीपासूनच कोल्हापूरच्या ताकदवान नेत्यांचं वर्चस्व राहिलंय. जवळपास 30 वर्षे गोकुळवर आनंदराव पाटील चुयेकर आणि महादेवराव महाडिक यांची एक हाती सत्ता होती. हे दोघं म्हणजे गोकुळचे सर्वेसर्वा मानले जायचे. 2021 ला कोल्हापूरच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी एकत्र येऊन राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन आघाडी उभी केली आणि तब्बल 30 वर्षांची महाडिक गटाची सत्ता उलथवून लावली. गोकुळची निवडणूक म्हणजे विधानसभा किंवा लोकसभेपेक्षा कमी नसते बरं का. जिल्ह्यात जवळपास 4800 दूध संस्था आहेत आणि तिथं ठरावधारकांचं महत्व असतं. 2021 ची निवडणूक ही आतापर्यंतची सगळ्यात जास्त गाजलेली निवडणूक. यात गोकुळ मल्टीस्टेट करायचा का नाही यावरून मोठा वाद झाला. बंटी पाटलांनी गोकुळ वाचवा अशी हाक दिली आणि महाडिक गटाला धोबी पछाड दिला. निवडणुका सोडाच, पण गोकुळची वार्षिक सभा म्हणजे कोल्हापुरात राडा ठरलेलाच. खुर्च्यांची फेकाफेकी आणि घोषणाबाजीसाठी या सभा नेहमीच चर्चेत असतात. आताची निवडणूक तर लयच काटिकी टक्कर. 2021 मध्ये एकत्र असलेले बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ आता वेगवेगळ्या छावणीत आहेत. निवडणूक आयोगानं 2 जून 2026 ते 1 जुलै 2026 या काळात ठराव दाखल करण्याची मुदत दिली आहे. आता गावागावात ठराव कोणाचा यावरून राडा सुरू झालाय. थोडक्यात सांगायचं तर यावेळची निवडणूक म्हणजे सतेज पाटील विरुद्ध महाडिक, मुश्रीफ, धनुभाऊ महाडिक अशी असण्याची चिन्ह आहेत. कुणाची सत्ता येणार
काळच सांगल. पण कोल्हापुरात पुन्हा एकदा दुधाचा नाही तर राजकारणाचा महापूर येणार हे नक्की बरं का. तुम्हाला काय वाटते कमेंट करून वाच.